सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग. काय चाललं आहे? आली आहे मी कामावर आत्ताच. आता उशीरच होतं आहे, काय करायचं. तर म्हणजे चला एक व्हिडिओ होऊन जाईल, एक व्हिडिओ काढा. तर बसते जरा 5 मिनटं, मग जाते कामावर. आत्ताच आली एवढ्यात. तर बसले जरा मी 10 मिनटं. आले तशी रिक्षाने, पण आले लगेच मला कामावर नाही जाऊ वाटत. एक व्हिडिओ काढायचा मग जायचं कामावर, असं ठरवलेलं आहे. तर चला, एवढी धावपळ करून जीवाची खूप तकलीफ होती. काय करायचं. आणि भावानं बहिणीनं तुम्ही कालचा व्हिडिओ तर पाहिलाच असाल ना. आज सर्व मसाले आपले तयार रेडी भेटतील तुम्हाला. मिरच्या वगैरे सगळं मी काल मार्केटमध्ये जाऊन सगळं घेऊन आलेली आहे. तर तुम्ही कालचा व्हिडिओ तर बघितलाच आहे. तर नक्की सपोर्ट करा, सपोर्ट राहू द्या. आणि मसाला घ्या, घेऊन बघा, एकदा टेस्ट बघा. आणि मोबाईल घ्यायचा तर ते काही अजून फायनल नाही झालं. घेऊ. ह्या मोबाईलमध्ये का माझ्या चांगले व्हिडिओ येत नाही, तर खराब झालेला आहे. हँग होतो आहे, मध्ये एक बंद पडतो आहे. त्याच्यामुळे ठरवलं आहे मी घ्यायचा दुसरा. तर आपलं जास्त काय बजेट नाही, बघू आपलं जेवढं बजेट आहे तेवढा घेऊ. तर नवीन मोबाईल. तर म्हटलं चला एक सकाळी व्हिडिओ होऊन जाईल. आपल्या भाऊ बहिणींना ज्यांनी पाहिला व्हिडिओ त्यांना माहिती झालं आहे की आपली ताई मसाला विकते म्हणून. तर कोणाकोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि मग तुम्हाला पाहिजे असेल तर मी मोबाईल नंबर देईल, मग कॉन्टॅक्ट नंबर. तर म्हटलं ज्यांनी पाहिलं नाही व्हिडिओ त्यांना तर दुसरा व्हिडिओ टाकावं. मग जे बघतात ते त्यांना समजतं बरोबर मग असं. तर नक्की सपोर्ट करा प्लीज. आणि आपला मसाल्याचा नवीन बिझनेस नवीन वर्षामध्ये आपण चालू केलेला आहे. तर त्याच्यासाठी भरभरून आशीर्वाद द्या आणि चांगल्या शुभेच्छा द्या. थँक्यू सो मच. आणि सपोर्ट करा, असा सपोर्ट राहू द्या आपले यूट्यूब फॅमिली. आणि करते सपोर्ट. तर छान अशा कमेंट करत जा, लाईक करत जा. लाईक करायला काय पैसे लागत नाही. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. आणि तुमच्यासमोर मी आता मिरची वगैरे वाळवणार. पहिलं कांदा वगैरे सगळं कापून वाळवणार आणि तुमच्या समोर भाजणार वगैरे सगळं आणि कुठून आणणार मी. तर कोणाकोणाला पाहिजे असेल तर नक्की मला सांगा तुम्ही, बनवून दिलं जाईल. आणि आपल्याकडचे आता सगळे प्रकारचे मसाले बनवून भेटतील, ते टेन्शन घ्यायचं नाही. तर कोणता मसाला भेटणार आहे आपल्याकडं? कांदा लसूण मसाला भेटणार आहे, मालवणी मसाला भेटणार आहे, लाल तिखट भेटणार, हळदी पावडर भेटणार आणि धना पावडर भेटणार आणि बिर्याणी मसाला भेटणार. तर नक्की कोणता मसाला तुम्हाला घ्यायचा आहे मला सांगा बरं का. आणि नवीन आपण चालू केलेला आहे. तर आपल्या यूट्यूब फॅमिलीची तर मला तर सपोर्ट पाहिजेच आहे, गरजच आहे तुमची. तर तुम्ही नक्की एकदा घेऊन बघा कसं आहे काय, मला मग सांगा कमेंटमध्ये. पहिले सुरुवातीला तुम्ही थोडा जरी घेतला तरी तुम्हाला समजेल. तर आपण केले आता नवीन चालू केले आता ह्याच्यामध्ये तरी मला माघार घ्यायची नाही. मसाला चालू केला, मसाला बिझनेस ह्याच्यात आता मी माघार नाही घेणार. आता ह्याच्यामध्ये मला आता पुढं जायचं आहे असं ठरवलेलं आहे मी. आता बंद नाही पाडायचं आपल्याला. इथून मागं झालं हे करायचं ते करायचं पण त्यात काही आपल्याला यश नाही आलेलं. आपण ते मध्येच सोडून दिलेलं समजा काही गोष्टी. पण आता ह्याच्यात भले मला किती त्रास हो, किती कष्ट पडू, किती तकलीफ हो, आता मी ह्या गोष्टीत माघार नाही घेणार. आता आपला मसाला व्यवसाय चालूच ठेवणार, असं करणार आता. तर कोणाकोणाला पाहिजे असेल ना तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही. आणि मी खूप खुश आहे. आता नवीन वर्षात मी नवीन बिझनेस चालू केलेला आहे. तर मला खूप भारी वाटतं आहे. आणि देवाला एकच विनंती का एवढे माझं नवीन वर्षात माझं सक्सेस होऊ दे माझा मसाला बिझनेस. आणि होणार, देव करणार असं आहे. आणि आपले यूट्यूब फॅमिली पण आपले जोडीदार आहे, सपोर्ट करतात. तर काय बोलू काय समजत नाही. म्हणजे एक माणसाला असं वाटतं की लोकांचं काम आपण किती दिवस करणार ना. आत्तापर्यंत लोकांचंच काम करत आले पण लोकांचे काम करून काही उपयोग नाही आहे. एवढं धावपळ जीवाची होती ना, एवढे कष्ट पडतात ना, तर काय सांगायचं. असं नको वाटतंय, असं वाटतंय कुठं जावा कुठं नाही. पण असं वाटतं की आपला छोटासा स्वतःचा बिझनेस जर असला ना तर माणूस त्याच्यात लय खुश राहतं, लय आनंदी राहतं. तर मला आता एवढी खुश आहे मी, माहिती का तुम्हाला. तर आपण आता मी शून्यातून सुरुवात केलेली आहे. आता याच्यात तर मी तुम्हाला सांगितलं आहे माघार घेणार नाही. हे मी आता पुढं चालूच ठेवणार असं. आपल्याला जर कोणचा बिझनेस जर चालू करायचा असेल ना तर आपल्याला थोडं भांडवल मधून
थोडे पैसे गुंतवणूक करून आणि आपल्याला शून्यातून सुरुवात करावी लागते. एकाएकी माणूस मोठं होत नाही. एकाएकी लगेच एवढा मसाला विकला, एवढं हे झालं, तेवढं ते झालं, व्हायला पाहिजे. एकाएकीच माणूस मोठं होत नसतं. माहिती व्हायला समोरच्या माणसांना मसाल्याची किंवा कोणचा बिझनेस असो माहिती व्हायला वेळ लागतो. हळूहळू माहिती होतं प्रत्येकाला. त्याच्यातून मग समजा आपल्याला सपोर्ट भेटतो त्यांचा, असं असतं. तर एकाएकी कोणतीही गोष्ट होत नसते. एकाएकी मोठा माणूस होत नाही. त्याला टाईम लागतो, वेळ लागतो, काळ लागतो, असं असतं. तर आता ह्या गोष्टीमध्ये मी तर खूप खुश आहे. माझा मसाला बिझनेस मी चालू केलेला आहे. ऑनलाईन पण विकणार आणि कामात कोणाला पाहिजे असेल तर घेता. जर का माझ्या कामात पण मला ऑर्डर आलेले आहे. तर आता त्यांना बिर्याणी मसाला द्यायचा आहे आणि काळा मसाला द्यायचा आहे. त्यांना पण कांदा लसूण मसाला द्यायचा आहे. त्याच्यामुळं मी आज बनवून आणणार आहे आणि मग उद्या घेऊन येणार. असं कामातून बऱ्याच ठिकाणी द्यायचं आहे मला. तर तुम्हाला पण कोणाला घ्यायचं असेल ना तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये. तो म्हणजे कामातून पण मला ऑर्डर आल्या ना, त्याच्यामुळे मी घाई गडबडीने काल म्हणजे घरी न जाता कामातूनच मार्केटला गेले आणि सगळे मिरच्या वगैरे सगळे मसाले मी घेऊन आले. आता म्हटलं मसाला वगैरे तयार करायचा आणि ज्यांच्या ऑर्डर आल्यात का मला कामातून, मी जिथं काम करते तिथून, तर त्यांना आपल्याला मसाला द्यायचा आहे. त्यांना द्यायचा मसाला कांदा लसूण मसाला द्यायचा आहे आणि त्यांना बिर्याणी मसाला द्यायचा आहे. त्याच्यामुळं तर मी आज म्हणजे कालच गेले मार्केटला, सगळं सामान घेऊन आले आणि आज बनवणार आणि उद्या देणार त्यांना. मग असं तर तुम्हाला पण कोणाला पाहिजे असेल ना तर नक्की सांगा मला. तर फक्त पुढच्या व्हिडिओमध्ये चला